जरा विचार करा. दोन देश, भारत आणि ब्राझील, एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर, पण तरीही त्यांच्या जंगलांमध्ये आणि प्राण्यांमध्ये खूप काही सारखं आहे. आज आपण याच दोन मोठ्या देशांच्या नैसर्गिक दुनियेत एक फेरफटका मारणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. म्हणजे बघा, एका बाजूला आहे ब्राझीलमधलं ॲमेझॉनचं घनदाट जंगल आणि दुसऱ्या बाजूला आहेत आपली भारतातली हिरवीगार वनं. आता प्रश्न हा आहे की इतके दूर असूनही या दोघांमध्ये इतकं साम्य का आहे आणि त्याचवेळी ते इतके वेगळे तरी का आहेत? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचंय. या सगळ्याचं उत्तर आहे ना, ते एका अगदी साध्या पण खूप महत्वाच्या नियमात लपलंय. हाच तो नियम आहे जो जगभरात कुठे कसलं झाड उगवेल हे ठरवतो. आणि तो नियम आहे, जिथे पाऊस पडतो तिथे जीवन फुलतं. हो, पाऊस. पाऊस ठरवतो की जंगल हिरवंगार सदाहरित असेल, की पानघळीचं असेल, की मग काटेरी झुडपांचं असेल. आणि आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी नैसर्गिक वनस्पती म्हणजे काय? एकदम सोपं आहे. ज्या वनस्पती माणसाने न लावता स्वतःहून निसर्गात वाढतात त्यांना आपण नैसर्गिक वनस्पती म्हणतो. आणि ह्या वनस्पती कशा असतील हे ठरवणारा सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे पाऊस. जास्त पाऊस तर घनदाट जंगल, कमी पाऊस तर विरळ झाडं. ही ना एक चेन रिॲक्शन आहे असं समजा. स्टेप 1, पाऊस. पाऊस ठरवतो की वनस्पती कशा असतील, म्हणजे प्राण्यांचं घर कसं असेल. स्टेप 2, वनस्पती. आणि मग वनस्पतींचा प्रकार ठरवतो की तिथे कोणते प्राणी म्हणजे घरातले रहिवासी राहतील. आहे की नाही सोपं? पाऊस, झाडं आणि प्राणी, हीच ती साखळी. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. पहिला थांबा, जास्त पावसाचा प्रदेश. म्हणजे अशी ठिकाणं जिथे पाऊस नुसता पडत नाही तर कोसळतो आणि जिथे आपल्याला पृथ्वीवरची सगळ्यात घनदाट जंगलं बघायला मिळतात. तर हे बघा, एका बाजूला आहे ब्राझीलचं ॲमेझॉन जंगल. याला जगाची फुफ्फुसं का म्हणतात माहितीये? कारण हे जंगल इतकं मोठं आहे की ते आपल्या पृथ्वीसाठी श्वास घेण्याचं काम करतं. भरपूर कार्बन डायऑक्साईड शोषून घेतं आणि आपल्याला ऑक्सिजन देतं. आता दुसऱ्या बाजूला बघा, आपला भारत. आपल्याकडे पश्चिम घाट आणि ईशान्य भारतात अगदी अशीच घनदाट सदाहरित वनं आहेत, जिथे मोहोगनी, शिसव, रबर अशी मजबूत लाकडाची झाडं आढळतात. आता परीक्षेसाठी एक सोपी ट्रिक लक्षात ठेवा. सदाहरित म्हणजे सदैव हरित. सोपं आहे ना? ही झाडं नेहमी हिरवीगार का दिसतात? कारण तिथे वर्षभर इतका पाऊस असतो की त्यांना आपली सगळी पानं एकाच वेळी गाळायची गरजच भासत नाही. त्यामुळे ती कायम हिरवीगार दिसतात. चला, आता जास्त पावसाच्या प्रदेशातून आपण जाऊया मध्यम पावसाच्या प्रदेशात, म्हणजे जिथे पाऊस पडतो पण ठराविक काळातच. बघूया इथे आपल्याला कशी वेगळी जंगलं दिसतात. आणि ही आहेत पानझडी वनं. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आपल्या भारतातला सगळ्यात जास्त भाग ह्याच पानझडी वनांनी व्यापलाय. हो, आपण जे साग, बांबू, वड, पिंपळ अशी झाडं आपल्या आजूबाजूला बघतो ना, ती याच जंगलांचा भाग आहेत. आणि हो, ब्राझीलच्या पण मध्य भागात अशीच जंगलं आहेत. बरं, यांना पानझडी का म्हणतात? कारण ही झाडं पानं झडतात, म्हणजे गाळतात. ही झाडं ना खूप हुशार असतात. त्यांना कळतं की आता उन्हाळा आहे, पाणी कमी मिळणार. मग ती काय करतात? पाणी वाचवण्यासाठी आपली सगळी पानं गाळून टाकतात. म्हणजे एक प्रकारे एनर्जी सेव्ह करण्यासाठी ती सुट्टी घेतात. ओके, तर जास्त आणि मध्यम पावसाचे प्रदेश बघितले. आता प्रवास करूया अशा ठिकाणी जिथे पाऊस खूपच कमी पडतो, जिथे पाण्याचा एक एक थेंब महत्वाचा असतो. बघूया इथे निसर्ग कसा तग धरतो. ब्राझीलमध्ये एक अवर्षण चतुष्कोण नावाचा भाग आहे आणि आपल्या भारतात तर वाळवंट आहेतच. इथे आपल्याला दिसतात काटेरी वनस्पती, म्हणजे बाभूळ, निवडुंग वगैरे. कधी विचार केलाय की यांची पानं लहान का असतात किंवा त्यांना काटे का असतात? याचं कारण आहे पाणी वाचवणं. मोठं पान म्हणजे जास्त बाष्पीभवन. म्हणून निसर्गानेच पानांचा आकार लहान केला किंवा त्याचं काट्यात रूपांतर केलं, जेणेकरून कमीत कमी पाणी वाया जाईल. कमाल आहे ना? ठीक आहे, तर आपण आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकारची जंगलं म्हणजे प्राण्यांची घरं बघितली. आता वेळ झालीये त्या घरातल्या रहिवाशांना भेटायची. चला, ओळख करून घेऊया भारत आणि ब्राझीलच्या अफलातून वन्यजीवांशी. सुरुवात करूया ब्राझीलपासून. तिथली बायोडायव्हर्सिटी म्हणजे जैवविविधता इतकी प्रचंड आहे की विचारू नका. हे बघा, हा रंगीबेरंगी मकाऊ पोपट.
हे तर फक्त एक उदाहरण आहे. ॲमेझॉनच्या जंगलात तर लाखो प्रकारचे कीटक, पक्षी आणि प्राणी आहेत, ज्यांच्याबद्दल आपल्याला अजून पूर्ण माहितीही नाहीये. फक्त सुंदर पक्षीच नाही, तर जगातला सगळ्यात मोठा साप, ॲनाकोंडा, तो सुद्धा इथेच आढळतो. सोबत आहेत वेगवेगळ्या प्रकारची माकडं आणि प्युमासारखे मोठे शिकारी प्राणी, जे या जंगलांवर राज्य करतात. आता येऊया आपल्या भारताकडे. आपल्याकडेही वन्यजीवांची काही कमी नाही. पण एक अशी गोष्ट आहे जी भारताला जगात सगळ्यात वेगळं ठरवते, आणि ती म्हणजे आशियाई सिंह. हो, हे सिंह जगात फक्त आणि फक्त आपल्या भारतात, गुजरातच्या गीरच्या जंगलात आढळतात. किती अभिमानाची गोष्ट आहे ही, नाही का? सिंहाबरोबरच भारताची शान आहे आपला राष्ट्रीय प्राणी वाघ. सोबतच आहेत हत्ती, आसामच्या गवताळ प्रदेशात आढळणारा एकशिंगी गेंडा आणि डोंगर दऱ्यांमध्ये दिसणारा चपळ बिबट्या. आपल्याकडची व्हरायटी पण काही कमी नाही. इतकी सगळी विविधता, इतकं सुंदर निसर्ग, पण ह्या सगळ्यावर ना एक मोठं संकट घोंगावतंय. आता आपण या चर्चेच्या एका खूप महत्त्वाच्या आणि थोड्या गंभीर वळणावर आलो आहोत, कारण या दोन्ही देशांसमोर एक सारखंच आव्हान उभं आहे. हे चित्र बघा. हे आहे जंगलतोडीचं भयानक वास्तव. एकीकडे लोकसंख्या वाढतीये, शेतीसाठी, शहरांसाठी जागा हवीये, आणि त्यासाठी आपण ह्या जंगलांचा बळी देत आहोत. ही समस्या आज ब्राझील आणि भारत या दोन्ही देशांना भेडसावते आहे. आणि संकट फक्त जंगलतोडीचं नाहीये. शहरांमधून होणारं प्रदूषण, प्राण्यांची होणारी अवैध शिकार आणि तस्करी, आणि जंगलांना लागणारे वणवे, या सगळ्या गोष्टींमुळे हा नैसर्गिक ठेवा आज धोक्यात आला आहे. तर या सगळ्या चर्चेतून आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, खास करून परीक्षेच्या दृष्टीने? मुद्दा हा आहे की भारत आणि ब्राझीलमधली जैवविविधता ही फक्त त्यांची नाही, तर ती संपूर्ण जगासाठी खूप महत्त्वाची आहे. पण आज तिच्यावर अनेक संकट आहेत, आणि म्हणूनच तिचं संरक्षण करणं, तिला वाचवणं हे तातडीचं आणि खूप गरजेचं आहे. एक शेवटचा प्रश्न. पाऊस पडून जंगलं तयार होतात हे आपण पाहिलं, पण त्या जंगलांचं रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? निसर्ग तर आपलं काम करतोय, पण माणूस म्हणून आपली जबाबदारी काय? जरा विचार करा.